नमस्कार. मानवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कच्च्या केळीची सुकी भाजी कशी बनवायची ना ते दाखवणार आहे. अतिशय झटपट अशी बनते ही भाजी, त्याचबरोबर चवीला पण खूप छान लागते आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त पण दिसते. तर चला पटकन आपण या भाजीला सुरुवात करूया. कच्च्या केळीची भाजी बनविण्यासाठी इथे मी 2 कच्ची केळी घेतली आहेत आणि सगळ्यात आधी आता आपल्याला केळ्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. तर इथे मी फोडी करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, कारण कच्च्या केळ्याला राप असतो, त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये जर नाही ठेवलं तर ते काळे पडणार. त्यासाठी इथे मी पाणी घातलेलं आहे. आता भाजी बनविण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घालायचं आहे. आता राई जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. त्याचबरोबर ही भाजी मी हिरव्या मिरचीमध्ये बनवते, त्याच्यामुळे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि कढीपत्त्याची पानं. आता ही फोडणी छान भाजून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरचीची फोडणी आहे तर ही झाकण ठेवून छान भाजून घेतली ना तर हिरव्या मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो छान येतो आणि भाजी चवीला खूप छान लागते. तर ही फोडणी छान परतून झाली. आता याच्यामध्ये घालते मी हळद आणि केळ्याच्या कापून घेतलेल्या फोडी. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये थोडंसं मी चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घालून छान ढवळून घेऊन ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. ही भाजी अशीही वाफेवरती पण शिजली जाते पटकन. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी. पाणी घालून ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. आता 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे. आणि आता याच्यामध्ये घालते मी ओलं खोबरं. ओलं खोबरं घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर व्यवस्थित ढवळून झाली की याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर. आता कोथिंबीर घातल्यानंतर ही तुम्ही पाहू शकता की भाजी दिसायला किती छान दिसते. अगदी सुटसुटीत झालेली आहे भाजी. एक एक फोड आपण वेगळी अशी उचलू शकतो अशी ही भाजी झालेली आहे. अगदी बटाट्याच्या भाजीसारखी दिसते. आणि खरंच हिरव्या मिरचीमधली भाजी ना चवीला खूप छान लागते. मला हिरव्या मिरच्यामधल्या मध्ये जे बनवते ना मी भाज्या, मला खूप आवडतात. हे तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.